हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं चॅनलवर. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर मस्तपैकी अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि गावाकडची सकाळ म्हणजे 5च्या अगोदरच सकाळ होती, कारण की सगळं आवरून त्यांना शेतावरती जायचं असतं. तसंच वहिनीसुद्धा शेतावरती जाऊन येते म्हटल्या आणि त्या गेल्या. मस्तपैकी चहा वगैरे पिला, आम्ही ब्रश वगैरे झालं आणि मग तेवढ्यात ही त्यांची सुंदर मनीमाऊ घरी आली. तिला दूध वगैरे दिलं, कारण की ही त्यांनीच पोसलेली आहे. ती फक्त काही पुरता येते आणि नंतर परत भटकन तिला जाते. तर तिला दूध वगैरे दिलं. तेवढ्यात एक मावशी घरी आल्या आणि मी स्वयंपाकाची तयारी करतच होते. तेवढ्यात एक मावशी घरी आल्या आणि मी शेंगा खुडत बसले होते. त्यासुद्धा बसल्या आणि मला सांगायला लागल्या त्यांचं. आणि कसं गावाकडच्या लोकांना ओळख नसते, त्या कोणी आलं तरी आपल्याशी बोलायला येतात. तसंच त्या पण आल्या, बसल्या आणि मग त्या स्वतःचं सांगू लागल्या की मला मुलगा होता, लग्न झालं त्याचं, एक मुलगा मुलगी आहे आणि तो वारला, अचानकच वारला. जेव्हा त्या सांगत होत्या तेव्हा मला खरंच खूप वाईट वाटत होतं की देवाने एवढा मोठा मुलगा एखाद्याचा का न्यावा असं. खरंच तर त्या सांगू लागल्या, माझी सून वगैरे इथं राहत नाही, सून आपल्या आईच्या घरी राहते, फक्त काही कार्यक्रम वगैरे असले तर तेवढ्यापुरतं येते असं वगैरे त्या सांगू लागल्या. तर मस्तपैकी मग मी भात वगैरे वरण आणि भात तर वहिनी लावून गेल्या होत्या. मी फक्त ते बघणार होते आणि नंतर मग मी शेंगा खोडून भाजी वगैरे चपात्या वगैरे करून ठेवल्या. तर मस्तपैकी मग आमचं सगळं झालं. आंघोळ वगैरे व्हायचीच होती. दादू आणि श्रावणीचं मस्त टीव्हीवर पाहणं चालू होतं. तेवढ्यात आला साहेबांचा फोन. ते मला म्हणाले की 11:30 वाजेपर्यंत येतो मी न्यायसाठी, तर सगळं तयारी करून ठेव. तेवढ्यात आला साहेबांचा फोन आणि त्यांनी सांगितलं की 11-11:30 वाजेपर्यंत तयारी करून ठेव. तर इथे आल्यावरती आम्हाला इतकं भारी वाटू लागलं खरंच, कारण की इथल्या ज्या तिन्ही बहिणी आहेत खरंच एकत्र खूप छान राहतात, मिळून मिसळून राहतात. खरंच वाटत पण नव्हतं की त्या सख्या जावा आहेत आणि एकदम बहिणीसारखं राहतात. त्यांची मुले ह्यांच्या घरी आणि ह्यांची मुले त्यांच्या घरी असं येणं जाणं चालूच असतं. तसं तर मी आमच्या घरी कधी बघितलंच नाही, पण खूप छान वातावरण यांचं. असे हेवे दावे नाही की कुठला माझा मुलगा तुझ्या घरी आला, तुझा मुलगा माझ्या घरी येऊन खातो आहे, असं वगैरे काहीच नाही. खरंच खूप छान वातावरण होतं. मी आणि पहिलंच घर मी असं पाहिलं की इथं जावा खरंच खूप बहिणीसारख्या आणि खूप अशा मैत्रिणीसारख्या चांगल्या राहतात. तर साहेब वगैरे आले आणि आम्ही तयारी केली आणि मग तुम्ही बघू शकता आम्ही नागपूरला आहोत आता. आणि नागपूरला हे जे सिग्नल आहे त्या सिग्नलवरती तुम्ही बघा किती टेंट केलेले आहेत छान, आणि तिथं पाण्याचे फव्वारे केलेले आहेत, कारण की खूप कडक ऊन होतं मे महिन्यात. तर त्या लोकांनी खूप छान केलं होतं. तर चलो, बाय बाय.